जय महाराष्ट्र. मी रेश्मा तपासे. 2 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर आज आयुक्त साहेबांनी वेळ दिली होती. ज्या ज्या विभागाला जे पत्रव्यवहार आपण केला होता, कांदळवनाचा रास, कॅफे हॉलिडेचा विषय, पुन्हा बांकेराम तिवारी रस्त्याचं नाव, चेनागावचे इकडचा 2 विषय आहेत. या विषयांवरती एकाही विभागाकडनं आपल्याला उत्तर आलेलं नव्हतं. गेल्या 2 महिन्यापासून जेव्हा कमिशनर साहेबांचं आपण डोकं खाल्लं, त्याच्यानंतर आज सगळ्या विभागाचे अधिकारी तिथे येऊन बसले. आजची आमची बैठक होती. त्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी आयुक्त साहेब म्हणाले की जर असं असेल तर कारवाई करा, जर पुरावा असेल तर कारवाई करा, बांकेराम तिवारीचे पण पुरावे असेल तर नसतील तर तसा आपण विचार करू. जवळजवळ सगळ्या गोष्टी मान्य करत असताना अजून एक महत्वाचा विषय याच्यामध्ये पेंडिंग होता. तो म्हणजे चेनागाव सुरेखा हॉटेलच्या बाजूला जे इथले स्थानिक आमदार सरनाईक साहेब यांचा मोठा प्रोजेक्ट जो उभा राहतो, तो म्हणजे 50 बंगले आणि एक रिसॉर्ट असा एक मोठा प्रोजेक्ट तिथे उभा राहतोय. त्या प्रोजेक्टविषयी, त्या जागेविषयी मला त्यांच्याविषयी प्रश्न विचारायचे होते. काही पत्रव्यवहार केलेला होता मी, पण त्याच वेळेला आयुक्त साहेब उभे राहिले, कारण त्यांना माहिती आहे की याच्यावरती उत्तर द्यावं लागणार आहे. आणि उभे राहिले. तो प्रश्न नाही माझी मीटिंग आहे, मग आम्ही मूर्ख आहेत का इथे येऊन बसलेलो आहोत. याच्यावरून आयुक्त साहेबांना जेवढं झापता येईल तेवढं झापलं, कारण आयुक्त साहेबांचा वेळ खूप किमती आहे आणि आपण फुकट वेळ काढलेला आहे, आपण फुकट बसलेलो इथे, म्हणून आपण कमिशनर साहेबांकडे येतो मीरा भाईंदरसाठी. तर त्यांना असं वाटतं की आमचा वेळ फुकट आहे आणि त्यांचा वेळ खूप किमती आहे. किमती असणारच, कारण प्रत्येक कामातल्या टक्केवारी त्यांच्या घरात जाते. शासनाचा पगार खातात ते वेगळं, आम्ही फुकट कामं करतो लोकांची, त्याच्यामुळे आम्ही फुकट आहोत. तर आता या विषयाला जर आयुक्त साहेबांनी उत्तर नाही दिलं की ते चेनागावच्या बाजूला जो एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहतोय, ज्याचा सर्वे नॅशनल पार्कचा झालेला आहे, नॅशनल पार्कच्या हद्दीमध्ये जो एरिया येतो, जिथे जनावरं, काही सर्प असे आढळून आलेले आहेत, काही पशु पक्षी, काही फुलांची झाडं, असा तो सर्वे झालेला आहे. मग ही जमीन कुठल्या क्षेत्रफळाच्या अंतर्गत येते, कारण याच्यावरती मीरा भाईंदर महानगरपालिकेचं सुद्धा सातबाऱ्यावरती नाव आहे. मग याच्यातली कुठली जमीन इथल्या आमदाराच्या घशात घातलेली आहे या पालिकेने, याचं उत्तर कमिशनर साहेबांना द्यायचं आहे. कारण या मुद्द्यावरती कमिशनर साहेब आणि माझं भरपूर वाजलेलं आहे, त्यांना हे उत्तर द्यायचंच आहे. आणि आम्ही जर फुकट आहोत ना, मग आता आम्ही फुकट या विषयाला जर कॅफे हॉलिडेचं जर अतिक्रमण तुटलं नाही, हे कांदळवनचा विषय जो आहे आणि सरनाईक साहेबांचं जे लोखंडे रेलिंगवरती नाव दिलेलं आहे, याच्यावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही फुकट आहोत. मनसेची लोक आम्ही फुकट बसलेले आहोत. त्याच्यामुळे रस्त्यावर नाक्यावरती ह्या आयुक्तांना आम्ही बदनाम केल्याशिवाय राहणार नाही. कारण रात्रंदिवस ज्या आमदारासोबत हे आयुक्त फिरत असतात, त्यांना हे माहिती नाही की त्या आमदारांनी किती शासनाची जागा कॅप्चर केलेली आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. जर यांनी आता याच्यावरती कारवाई नाही केली तर पुढे आता आम्ही यांना बदनाम करायचा एक रस्ता, एक चौक आणि एक गली सोडणार नाही. हे कमिशनर साहेबांनी सुद्धा लक्षात ठेवावं. कारण तुम्ही बोलताना कोणाशी बोलताय? राज्य उपाध्यक्ष मी मनसेची, कोणाशी आयऱ्यागाऱ्याशी बोलत नाहीये. जर मलाही उत्तरं देतात तर सर्वसामान्य माणसाला तुम्ही काय उत्तरं देणार? जे तुमचा वेळ किमती आहे, तुम्ही फुकट नाही बसलेला. फुकट कसे बसणार? तुमच्या वेळेचे पैसे मोजले जातात ना इथे, तुमच्या खिशामध्ये त्याचे टक्केवारी जातात ना, तुमचा वेळ फुकट कसा असेल? त्याच्यामुळे आता कमिशनर साहेब इतके दिवस 2 महिने सभ्यतेने आम्ही पाठपुरावा केला. याच्या पुढे जिथे जिथे शक्य असेल तिथे ते तुम्ही बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे चॅलेंज आहे मनसेकडनं तुमचं. तुम्हाला हा विषय तुम्हाला जड जाणार आहे. कांदळवनचा, मीरा भाईंदरच्या पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा, ज्या शासकीय जागा आहेत त्या हडप करण्याचा हा विषय जर तुम्ही सोडवला नाही तर हा विषय कमिशनर साहेब, आयुक्त साहेब, राधा विनोद शर्मा, मी नाव पण घेते, तुम्हाला हा विषय जड जाणार आहे. याची नोंद घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.